नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित आहे. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सम टू इन्फिनिटी आपण या ठिकाणी बघत होतो आणि त्यावरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. तर आज आपण पुढच्या क्वेश्चन नंबर कडे जाऊया. सो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा काय दिलंय, एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल्स ऍज अ रॅशनल नंबर. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. रिकरिंग डेसिमल म्हणजे काय ते समजून घेणं. रिकरिंग डेसिमल काय असतं? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय बघा 0.1 आणि त्याच्या इथं पॉवर लिहिले बार 0.1 बार. याचा अर्थ हा बार दिलाय, याचा अर्थ हा 1 जो नंबर आहे हा रिकरिंग झालाय. सो इट कॅन बी रिटन ॲज 0.1 प्लस 0.11 प्लस 0.111. म्हणजे हा रिकरिंग नंबर म्हणजे हा 1 रिपीट होणार आहे इन्फिनिटी पर्यंत. इथे लक्षात. त्याच पद्धतीने जर 0.2 बार जर दिला, इट कॅन बी रिटन ॲज 0.2 प्लस 0.22 प्लस 0.222. इथे लक्षात. बट जर या ठिकाणी थोडासा फॉर्मॅट बदलला त्यांनी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर त्यांनी 3.2 बार जर दिला, 3.2 बार कॅन बी रिटन ॲज 3.2 बारला कसं लिहिता येईल बघा. सुरुवातीला आपल्याला इथे घ्यावं लागेल 3 प्लस 0.2 आणि बार. मग लक्षात आलं 3 तसंच राहणार. सो 3 प्लस 0.2 बार कॅन बी रिटन ॲज 0.2 प्लस 0.22 प्लस 0.222. 3 तसंच राहणार. 3 विल रिमेन ॲज इट इज. 3 बदलणार नाही. इथे लक्षात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी रिकरिंग नंबर कोणत्या पद्धतीने लिहिले गेले आहे. तर हे तुम्हाला समजत असेल. रिकरिंग नंबर याला रिकरिंग म्हटले गेलंय. आपण 3 एक्झाम्पल त्यावरती आपण या ठिकाणी बघितले. मग त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघा ते म्हणतात एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल ॲज रॅशनल नंबर. प्रॉब्लेम खूप सोपे आहेत. नंबर 1 दिलं बघा त्याने 0.7 बार. आपण बार बोलतोय ना, 0.7 बार. आता 0.7 बार कसं लिहिणार बघा. सोल्युशन मध्ये खूप सोपा प्रॉब्लेम आहे. 0.7 बार कॅन बी रिटन ॲज 0.777 इन्फिनिटी पर्यंत. आणि त्याला सम मध्ये जर आपल्याला ट्रान्सफर करायचं ठरलं, इट कॅन बी रिटन ॲज 0.7 बघा एक घेतलाय प्लस 0.07 प्लस 0.07. तो नंबर पुढे या ठिकाणी जात असतो. या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल का डेसिमल फ्रॅक्शन सोडून आपण तो रिकरिंग मध्ये आपण ऍडिशन करणार आहोत. आता बघा द टर्म्स आर इन जीपी. टर्म्स कशा आहेत? जीपी मध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी व्हॉट इज ए इज 0.7. व्हॉट इज आर? आर इज 0.07 अपॉन 0.7. बरोबर ना. म्हणजे या दोन नंबरचं काय आलं? रेशिओ आलाय 0.07 अपॉन 0.7. मग तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल यांना जर आपण ऑपरेट केलं है ना, डेसिमल पॉइंट आपण जर कट केले तर लक्षात आलं इट इज इक्वल टू 0.1. 0.1 इज लेस दॅन 1. व्हॅल्यू ऑफ आर कशी आली आहे? लेस दॅन 1 आलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण सम फाइंड करू, सिन्स मॉड्युलस ऑफ आर दॅट इज मॉड ऑफ 0.1 इज लेस दॅन 1, सो सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. आणि फॉर्म्युला काय मग? सो सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r. a अपॉन 1 मायनस r. a is 0.7 upon 1 minus 0.1. What is 1 minus 0.1? It is equal to 0.9. So लक्षात आलं 0.7 upon 0.9 is equal to 7 upon 9. खूप सोपा, खूप इझी प्रॉब्लेम आहे. इथे लक्षात. मग या पद्धतीने आपण जर बघितलं बघा प्रॉब्लेम नंबर 2. आता 2 पॉइंट आलेला आहे. आता 2 पॉइंटला कसं लिहिणार? 2 प्लस है ना 0.4 बार.
बरोबर. कन्सिडर करणार आपण 2.4 इज इक्वल टू 2.444 दॅट इज इक्वल टू 2 प्लस 0.4 प्लस 0.04 प्लस 0.004 है ना. या ठिकाणी एक एक डेसिमल पॉइंट सोडायचा आहे कारण तो पुढचा नंबर या ठिकाणी आला पाहिजे. आता या ठिकाणी बघा हा 2 जो आहे 2 प्लस हा 2 प्लस तोच राहणार आणि आपण 0.s या नंबर साठी आपण ऑपरेट करणार. येते लक्षात. बघा द टर्म 0.4 0.04 0.004 आर इन जीपी with a equal to 0.4 and r is equal to 0.04 upon 0.4 is again 0.1. So since the modulus of r that is 0.1 is less than 1, so sum to infinity exists. Sum to infinity काय होत आहे? एक्झिस्ट होते. आणि मग लक्षात आलं बघा सम टू इन्फिनिटी बघा हा 2 प्लस जो आहे तो तसंच राहिलाय आणि आपण यांचं सम आपण घेतोय ना. सम टू इन्फिनिटी ऑफ दिस टर्म्स विल बी a upon 1 minus r. So it is equal to 2 plus value of a is 4 and value of r is again 0.1. So बघा value of a is 0.4 है ना, value of r is 0.1. So it can be written as 2 plus 0.4 upon 0.9 that is equal to 2 plus 4 upon 9. After performing cross multiplication 9 to the 18, 18 plus 4 is 22 upon 9. 22 upon 9. हा फक्त 2 प्लस लक्षात आलं का 2 प्लस आपल्याला सम मध्ये ऍज इट इज ठेवावं लागेल है ना. जे रिकरिंग होत आहे जे रिपीट होत आहे त्यासाठी सम फॉर्म्युला पुढे फाइंड करायचं ही फॉर्म्युला यूज करून आणि आन्सर पर्यंत या ठिकाणी पोहोचायचं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. बघा या ठिकाणी आता 2.3 आणि 5 बार आहे ना. आता या ठिकाणी बघा 2.3 आणि 5 बार can be written as बघा 2.3 plus 0.05 plus 0.005 है ना. मग त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं हा 2.3 प्लसच राहणार आणि आपण यांचं सम फाइंड करणार आहोत. So again a is 0.05 and r is equal to 0.005 upon 0.05 that is equal to 0.1 which is less than 1. So sum to infinity exist होता है and sum to infinity चा फॉर्म्युला होगा 2.3 तसंच राहणार. 2.3 plus a upon 1 minus r. So it is equal to 2.3 plus what is a? A is a 0.05 आणि upon 1 minus 0.1. So या ठिकाणी आपण ऑपरेट केलं आणि या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. सो लक्षात आलं. सोल्युशन मध्ये बघा कन्सिडर करत आहोत आपण 2.3 आणि 5 बार. इट कॅन बी रिटन 2.3555 साठी 2.3 plus 0.05 plus 0.005 plus 0.0005 एक एक झिरो ऍड करत चालायचं आपल्याला. लक्षात आलं. The term 0.05, 0.005, 0.0005 are in GP. Therefore, we get A is equal to 0.5 and R is equal to 0.005 upon 0.05 is 0.1 and again which is less than 1. तर या ठिकाणी लक्षात आलं आहे काय इट्स सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट है ना. कारण की मॉड्युलस ऑफ R is less than 1 आणि म्हणून या ठिकाणी बघा सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला हा 2.3 जो आहे सुरुवातीचा हा 2.3 तसंच राहिला. 2.3 प्लस आणि प्लस a upon 1 minus r. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला a upon 1 minus r. So 2.3 remains as it is 0.05 upon 1 minus 0.1. So it is equal to 0.05 upon 0.9 आहे ना. 0.9 पाहिजे होता है ना. So it is equal to बघा ऑपरेट करतोय आपण 2.3 ला आपण 23 upon 10 लिहितोय आणि या ठिकाणी येणार बघा 0.5 upon 9 है ना. 0.05 upon 0.9 can be written as 0.5 upon 9 and that is equal to 5 upon 90 decimal place. बरोबर. मग या ठिकाणी बघा इथं 10 आलं इथं 90 आलं. आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. सिम्प्लिफाय केल्यानंतर जर 90 आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं इथं मल्टिप्लाय बाय 9 करावं लागेल. सो 23 into 9 बरोबर. मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करतो बघा 23 into 9 9 3 20 7 9 to 18 19 20 that is 207 आणि प्लस 5 आहे. And so 7 plus 5 is 12
It is 212 upon 90. So sum to infinity is 212 upon 90. लक्षात आलेलं रिकरिंग नंबर जो दिला होता 2.35 बार है ना 2.3 आणि 5 बार त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. प्रॉब्लेम खूप सोपे आहेत या मेथडचे, तर तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि this 212 upon 90 can be reduced as 106 upon 45. So now let's go to problem number 4. बघा 51.0 आणि त्यानंतर 2 बार आहे है ना. तर 51.02222 आपल्याला लिहावं लागेल है ना. सो सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर करत आहोत बघा 51.02 बार इज इक्वल टू 51.0222 इन्फिनिटी पर्यंत. And so it is equal to 51 plus 0.02 plus 0.002 plus 0.0002. So लक्षात आला 51 plus तसंच राहणार आहे है ना. 51 plus will remain as it is. We have to find the sum of this recurring number. So लक्षात आलं the term 0.02 0.002 0.002 are in GP. अशामध्ये आहे ते GP मध्ये आहे. So लक्षात आलं A is 0.02 and R is 0.002 upon 0.02. So it is equal to 0.1. So या A आणि R च्या व्हॅल्यूवरून आपल्याला समजलं की मॉड्युलस ऑफ R is 0.1 which is less than 1. So therefore sum to infinity exist होत आहे. Sum to infinity काय होत आहे? Sum to infinity exist होत आहे. आणि sum to infinity exist होत आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं आता आपण sum to infinity चा फॉर्म्युला यूज करणार. Sum to infinity is equal to 51 प्लस तच राहिलाय. आणि या पुढच्या नंबरचा सम टू इन्फिनिटी बघा a upon 1 minus r. So it is equal to 51 upon a is a 0.02 upon 1 minus a 0.1. So it is equal to 51 plus 0.02 upon 0.9. आणि या ठिकाणी बघा 0.02 upon 0.9 can be written as 0.2 upon 9. That is again 2 upon 90. आणि मग त्या पद्धतीने या ठिकाणी बघा 51 plus 2 upon 90 या ठिकाणी लिहिले गेले. आफ्टर परफॉर्मिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन रिडक्शन केले पहिले 2 1 जा 2 2 45 जा 45 into 51 केला आफ्टर परफॉर्मिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन and adding 1 to it we get 2296 upon 45 as a solution of problem number 4. प्रॉब्लेम खूप इझी होते त्यामुळे तुम्हाला एकदम इझिली या ठिकाणी लिहिता आले असतील. या पहिल्या टाइपचे 4 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज क्वेश्चन नंबर 3. प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेत चला. प्रॉब्लेम समजले पाहिजे आणि ते आपल्याला नंतर या ठिकाणी लिहिता आले पाहिजे. बघा इफ द कॉमन रेशो ऑफ जीपी इज 2.3. कॉमन रेशो म्हणजे काय r is given as 2/3 and the sum to infinity is 12. sum to infinity किती दिले 12. त्यानंतर फाइंड द फर्स्ट टर्म a. बघा आपल्याला r दिलेला आहे 2/3. आपल्याला s ऑफ इन्फिनिटी दिलेला आहे 12 आणि आपल्याला ते विचारत आहे फाइंड a. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे sum to infinity is equal to a/1 minus r. What is value of a? That we have to find. Sum to infinity is 12 and 1 minus r is 2/3. r is 2/3. So 12 is equal to a/3. 1 is 3. 3 minus 2 is 1/3. So denominator goes to numerator. So we get 3a is equal to 12 and therefore a is equal to 12/3 and so we get the first term a as 4. छोटासा प्रॉब्लेम अगदी सिंपल प्रॉब्लेम होता. या ठिकाणी बघा r is given as 2/3. sum to infinity is given as 12. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे we know that sum to infinity is equal to a/1 minus r. So it is equal to 12 is equal to a/1 minus 2/3. है ना. sum to infinity ची व्हॅल्यू आपण 12 पुट केली आहे. व्हॅल्यू ऑफ r आपल्याला जी माहित होती 2/3 आपण सबस्टिट्यूट केली आहे. नाउ वी हॅव टू परफॉर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर. मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3. 3 minus 2 is 1/3 आणि हा 1/3 12 ला मल्टिप्लाय झालाय. सो वी गेट a is equal to 12/3 and 12/3 is 4. So we get solution of question number 3 as 4. Simple problem, अगदी easy problem होता. So now let's go to question number 4.
इफ फर्स्ट टर्म ऑफ जीपी इज 16, म्हणजे फर्स्ट टर्म ऑफ जीपी इज 16 म्हणजे काय दिलंय, ए इज इक्वल टू 16 दिलेला आहे. Its sum to infinity, s of infinity is given as 96/17 आणि ते म्हणताय फाइंड कॉमन रेशो R. तोच फॉर्म्युला, सगळी प्रोसिजर सेम आहे. सो सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला, आहे a/1 minus r. So we get 96/17 is equal to a is 16/1 minus r. मग या ठिकाणी आपल्याला सिंप्लिफिकेशन जर आपण केलं तर या ठिकाणी बघा 1 minus r is equal to काय येणार, 16 into 17/96. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, रिड्यूस बाय 4, 4 4 जा 16, 4 2 जा 8, 4 4 जा 16, बरोबर. 4 1 जा 4, 4 6 जा, है ना, 4 1 जा 4, 4 6 जा 24, बरोबर. या ठिकाणी काय आलं, सो लक्षात आलं 1 minus r is equal to आले 17/6 and therefore r is equal to काय येतंय मग 1 minus 17/6. So it is equal to 6 minus 17/6 and 6 minus 17 is minus 11/6. So we get value of r as minus 11/6. इथे लक्षात, सिंपल प्रॉब्लेम होता, अगदी इझी प्रॉब्लेम. या ठिकाणी बघा त्यांनी सॉल्व्ह करून दिलाय. आपल्याला सोल्युशन मध्ये कन्सिडर करावं लागेल a is equal to given as 16, sum to infinity they are given as 96/17 and so sum to infinity is equal to a/1 minus r, and so while using the formula for sum to infinity we get 96/17 is equal to 16/1 minus r. आणि या ठिकाणी सिंप्लिफिकेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ r भेटलेला आहे and that value of r is minus 11/6. प्रॉब्लेम खूप सोपे सोपे छोटे छोटे आहेत, इझिली तुम्हाला समजत असतील या ठिकाणी. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5. नाउ लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5. बघा ते म्हणतात सम ऑफ an infinite GP is 5. Yes, infinity दिली 5 and sum of the square of these terms. म्हणजे या ठिकाणी जर आपण टर्म्स बघा a ar, बरोबर ना, ar स्क्वेअर आर द टर्म्स इन जीपी आणि त्यांचे ऍडिशन दिलेलं आहे 5, त्यांचं सम किती दिलंय 5 आणि त्यांचं स्क्वेअर a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर r रेज टू 4 किती दिलेलं आहे 15. आणि ते म्हणतात ते जीपी फाइंड करा, म्हणजे आपल्या a आणि r च्या व्हॅल्यू फाइंड करा आणि त्यावरनं रिक्वायर्ड जिओमेट्रिक प्रोग्रेशन फाइंड करा. प्रॉब्लेम थोडा लेंदी आहे, आपण हळूहळू समजून घेऊ. या ठिकाणी परफेक्टली समजलं पाहिजे, प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी लक्षात आलं, सोल्युशन कडे चाललोय आपण. सो सोल्युशन कडे बघा आपण या ठिकाणी बघा, कन्सिडर द रिक्वायर्ड जीपी ऍज a ar स्क्वेअर ar क्यूब, है ना, a ar स्क्वेअर ar क्यूब, बरोबर. त्यानंतर फ्रॉम फर्स्ट गिवन कंडिशन सम ऑफ इन्फिनिटी ऑफ दिस जीपी इज 5. म्हणजे काय, म्हणजे त्यांचे इन्फिनिटी जे आहे, आपला फॉर्म्युला सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय आहे 5 दिलेला आहे या ठिकाणी, बरोबर ना. सम ऑफ इन्फिनिटी ऑफ दिस टर्म, तिथं ए पाहिजे होता आहे ना, ए स्क्वेअर झालाय बाय मिस्टेक, तिथं ए पाहिजे होतं बिकॉज सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला a/1 minus r, बरोबर ना, a/1 minus r आणि या ठिकाणी पण 5 पाहिजे होता, प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. या ठिकाणी सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला असतो a/1 minus r, कारण सम टू इन्फिनिटी ऑफ दिस टर्म आहे a आणि r, है ना, म्हणून या ठिकाणी लक्षात आलं a/1 minus r is given as 5. सो लक्षात आलं 5 into bracket 1 minus r is equal to a, म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये भेटली आहे, a is equal to 5 into bracket 1 minus r. प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी समजून घ्या इथे लक्षात. त्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज करत आहोत. आता सेकंड कंडिशन ते म्हणतात सम ऑफ स्क्वेअर ऑफ दिस टर्म्स, ऑल्सो द सम ऑफ स्क्वेअर ऑफ दिस टर्म. सम ऑफ स्क्वेअर म्हणजे काय, आता a च्या जागेवर येणार a स्क्वेअर आणि r च्या जागेवर काय येणार r स्क्वेअर. सो ना या ठिकाणी लक्षात आलं बघा, ही 15 म्हणजे काय फॉर्म्युला आला, यांचे सम त्याचं 15 आलं, म्हणजे फॉर्म्युला काय येणार बघा a स्क्वेअर अपॉन 1 मायनस r स्क्वेअर इज इक्वल टू, इथे किती आलंय, इथे आलं 15. इथे ऍक्च्युअली 15 पाहिजे होतं आणि इथे 15 पाहिजे होता,
तो 15 बाय मिस्टेक इथं आलाय है ना. या ठिकाणी 1515 पाहिजे होता. मग लक्षात आलं. आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट 15 into bracket 1 minus r square is equal to a square है ना. आणि मग या ठिकाणी आपल्याला आपण सॉल्व करत आहोत पुढे. लक्षात आलं. या ठिकाणी बघा हा 1 minus r square जो आहे याला 1 minus r into 1 plus r लिहिलंय आणि a ची व्हॅल्यू आपण जर 5 into bracket 1 minus r पुट केली तर a स्क्वेअर काय येईल 25 into bracket 1 minus r square बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा इकडचं 1 minus r आणि तिकडे असणारा 1 minus r square मधला 1 minus r हे दोन्ही झालेत कॅन्सल. सो लक्षात आलं. या ठिकाणी राहिले बघा 15 आणि 25 इथं पण 5 रिडक्शन झालं बघा. 5 3 जा 15 5 5 जा 25. सो 3 into bracket 1 minus r is equal to 5 into bracket 3 into bracket 1 plus r is equal to 5 into bracket 1 minus r. Now let us simplify. So bracket open केलं तर बघा 3 into 3 plus 3r is equal to 5 minus 5r. आणि मग या ठिकाणी व्हेरिएबल्स एका साइडला घेतले 3r plus 5r is 8r is equal to 5 minus 3 is 2 and so we get r is equal to 2 upon 8 and 2 upon 8 is 1 upon 4. तर आपल्याला या ठिकाणी पहिली व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे r is equal to 1 upon 4. If we put the value of r in this equation number 1 we get value of a. बघा so a is equal to काय आहे 5 into bracket 1 minus 4. 4 1 जा 4 4 minus 1 is 3 upon 4 and 3 5 is 15. So we get a is equal to 15 upon 4. 15 upon 4 is the value of a. R is 1 upon 4. Now we have to find the GP and GP is AR square, AR cube. And therefore या ठिकाणी म्हणतोय the required GP is A, AR square, AR cube, etc. And therefore we get 15 upon 4. 15 upon 4 square is 16. 15 upon 4 cube is 64. बरोबर. R square is 4. R square, R is 1 upon 4, R square is 1 upon 16, R cube is 1 upon 64. So 15 upon 4, 15 upon 16 and 15 upon 64 is the required GP. या पद्धतीने लक्षात आलं असेल तुमच्या रिक्वायर्ड GP चा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला व्हॅल्यू आपल्याला भेटलेला आहे. दॅट इज A upon R. AR म्हणजे AR A is 15 upon 4. त्यानंतर AR सिम्प्लिफाय करून बघू आपण बघा. AR पहिले A is 15 upon 4. After that is AR. That is 15 upon 4 into 1 upon 4. That is 15 upon 4, 4 is 16. And after that is AR square. That is 15 upon 4 into 1 upon 4 square is 1 upon 16. That is 15 upon 64 and so on. Okay, first value, second value, third value are in the GP. So required GP are 15 upon 4, 15 upon 16, 15 upon 64. तर अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये असणारे 4 सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. तर मी इनामदार सर आज या ठिकाणी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.